बुलढाण्याच्या लोणार तालुक्यात असलेल्या चिखलाकाकड या गावामध्ये पोलिसांनी 4 दिवसांच्या संचारबंदीची घोषणा केली आहे। कारण आहे इथं झालेला राडा। 20 फेब्रुवारीच्या संध्याकाळी गावातल्या अंगणवाडी समोर बसवण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून वाद झाला। त्यानंतर 2 गट एकमेकांच्या समोर आले। गावातल्या एका महिलेने आपले कपडे फाडण्यात आल्याचा आरोप केला। सोबतच आपल्या भाचीचं अपहरण करण्यात आले, तिच्या गळ्यावरती मारहाण करण्यात आली, आमच्या कुटुंबातल्या काही सदस्यांना मारहाण झाली असेही दावे केले। 20 तारखेच्या रात्री गावामध्ये तणावपूर्ण परिस्थिती तयार झाली। त्यानंतर 37 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले। 21 फेब्रुवारीला गावामध्ये मनोज जरांगे पाटील आले, त्यांचं भाषण झालं। त्यानंतर 21 तारखेला गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा हा बसवण्यात आला। त्यानंतर ही वाद काही थांबला नाही। गावचे सरपंच गणेश काकड यांना अटक करण्यात आली आहे, तर वंजारी समाजाने जवळच्याच गावामध्ये सत्यकथन मेळावा घेतला। पण चिखला गावात आतापर्यंत नेमकं काय काय घडलंय, सध्या गावामध्ये परिस्थिती काय, A to Z स्टोरी जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओतनं। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू। चिखलाकाकड लोणार तालुक्यातलं गाव। स्थानिक पत्रकारांनी जी काही माहिती दिली आहे त्यानुसार या गावामध्ये 30% मराठा समाज आहे आणि 60% वंजारी समाज आहे। पण या गावामध्ये कधीच जातीय तेढ निर्माण झाली नव्हती। सगळे समाज इथं गुण्यागोविंदाने एकत्रच नांदत होते। पण मागच्या काही दिवसांमध्ये या गावामध्ये तणाव निर्माण झाला। 3 फेब्रुवारीला रात्रीच्या वेळेला गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला। हा अर्धाकृती पुतळा कुणी बसवला याची माहिती कुणालाच नव्हती। पण त्यानंतर हा पुतळा इथनं हटवून दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली। पण काही गावकऱ्यांनी हा पुतळा दुसऱ्या ठिकाणी नेण्याला विरोध दर्शवला। त्यानंतर या संदर्भात पोलिसांकडे तक्रार करण्यात आली। पोलिसांनी तहसीलदार कार्यालयाला हा पुतळा अनधिकृत असून तो हटवण्यात यावा याबद्दलचं पत्र लिहिलं। गावामध्ये सुद्धा या संदर्भात काही बैठका झाल्या। शिवजयंतीला सुद्धा गावातलं वातावरण शांत होतं। पण त्यानंतर 20 तारखेच्या संध्याकाळी गावातली सगळी परिस्थितीच बदलून गेली। पण 20 तारखेला नेमकं झालं काय, तर संध्याकाळच्या सुमारास ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला होता तिथं महिलांची गर्दी झाली। त्यानंतर मोठ्या प्रमाणात लोक जमा झाले आणि मोठा राडा झाला। ठाकरेंच्या शिवसेनेच्या महिला उपजिल्हा प्रमुख संजीवनी वाघ यांनी या राड्यात आपल्याला मारहाण झाली, आपले कपडे फाडण्यात आले असा आरोप केलाय। या सगळ्यात राड्याचा एक व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालाय, ज्यामध्ये वाघ या पळताना दिसून येत आहेत। त्यांचे कपडेही फाटलेल्या अवस्थेत आहेत। हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यानंतर संजीवनी वाघ यांनी नेमकं काय घडलंय हे सांगणारा सुद्धा एक व्हिडिओ बनवला। संजीवनी वाघ आणि त्यांच्या कुटुंबियांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की दुपारी साधारण 4 वाजण्याच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी जमाव आला होता। त्यामुळे आम्ही तिथं गेलो तेव्हा पुतळ्याला नांगर लावा, पुतळा ओढ्यात टाकून द्या असं ते लोक म्हणत होते। त्यांचे 200 ते 300 लोक होते। ते आमच्या अंगावर धावून आले। आमच्यातल्या एका महिलेच्या अंगावरती सगळे जण पडले आणि संजीवनीला 30 ते 35 जणांनी घेरलं। त्यात महिला होत्या, पुरुष सुद्धा होते। त्यावेळी जे PSI उपस्थित होते त्यांनी आमचा बचाव करण्याचा प्रयत्न केला, पण काही महिला PSIच्या अंगावर सुद्धा धावून गेल्या आणि त्यांना दूर लोटलं। त्यानंतर इथं मोठा राडा झाला। संजीवनी वाघला मारहाण झाली, तिचे कपडे फाडले, तिला निर्वस्त्र करण्याचा प्रयत्न झाला। आमच्यातल्या इतर महिलांना सुद्धा मारलं। एका महिलेचा पाय मोडलाय। 1.5 वर्षाच्या मुलीचं अपहरण करण्यात आलं। आम्ही त्या लोकांना एवढीच विनंती करत होतो की आमचं जे काही करायचंय ते करा, पण आमच्या मुलीला परत द्या। बऱ्याच वेळानं DYSP साहेब आल्यानंतर मुलगी सापडली। 12 वर्षांच्या मुलीला सुद्धा जमावाने घेरलं, तिला सुद्धा मारहाण केली, तिच्या गळ्यावरती मारल्याच्या खुणा आहेत असा आरोप करण्यात आलाय। स्वतः संजीवनी वाघ यांनी सुद्धा माध्यमांशी बोलताना असं सांगितलंय की पुतळा बसवण्यात आल्यानंतर गावामध्ये मीटिंग्स झाल्या होत्या। त्यावेळी त्यांनी पुतळा बसवण्यासाठी आम्हाला 3 जागा सुचवल्या होत्या। त्या जागा या कोपऱ्यातल्या होत्या। तरी सुद्धा आम्ही त्यातली एक जागा मान्य केली होती, पण मी पुतळा हटवण्याच्या विरोधात आहे हे बघून मला धमकी द्यायला सुरुवात झाली होती। तुझं संतोष देशमुख करू अशी धमकी मला देत होते। मी याबद्दल पोलिसांकडे तक्रार सुद्धा करणार होते, पण माझे वडील मला म्हणाले की तक्रार करू नको, गावामध्ये जातीय तेढ निर्माण होईल, म्हणून मी तक्रार केली नाही। 20 तारखेला हे लोक पुतळ्यापाशी जमले होते। ते काय करायला आले होते हे बघायला आम्ही गेलो, पण एकदम जमाव आमच्या अंगावरती धावून आला। माझ्या बहिणीच्या अंगावर सगळे जण पडले। मला बाजूला नेऊन मारहाण करण्यात आली। सरपंच गणेश काकडेने माझे कपडे फाडले, मला चुकीच्या ठिकाणी मारलं आणि मला एकमेकांच्या दिशेने ढकलून देत 30 ते 35 जण मारहाण करत होते। तिथले PSI आम्हाला वाचवत होते, तर त्यांना दूर लोटलं। सानप आणि सांगळे नावाचे 2 पोलीस होते, त्यांनी आमच्याच मुलांना धरलं, पण आम्हाला मारणाऱ्यांना पूर्ण मोकळीक दिली।
आम्ही त्या लोकांना अडवायला सांगत होतो, पण सानप आणि सांगळे साहेबांनी आमच्याकडे लक्षच दिलं नाही. हे सगळं पूर्ण नियोजन करून झालं. आमच्या सरपंच असणाऱ्या गणेश काकडेने या लोकांना 3 बॉक्स दारू पाजली होती. माझ्या अंगावर कुठे कुठे निशाण आहेत ते मी पोलीस अधिकारी आणि मेडिकल ऑफिसरला दाखवलेलं आहे. माझ्या डोक्यावरती दगड घालण्यात येणार होता. ऐनवेळी माझा भाऊ मध्ये पडला म्हणून मी थोडक्यात वाचले, नाहीतर पोलिसांच्या समोरच माझा जीव घेतला असता, असा आरोप करत संजीवनी वाघ यांनी सांगळे आणि सानप या 2 पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावं अशी मागणी केली आहे. 20 तारखेच्या रात्री संतप्त नागरिकांनी मेहकर जालना रस्त्यावर रास्ता रोको आंदोलनही केलं. संजीवनी वाघ यांनी पोलिसांमध्ये तक्रार सुद्धा केली आहे. गावामध्ये तेव्हाच मोठा जमाव एकत्रित आला होता आणि त्यांनी जिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला होता तिथंच ठिय्या मांडला. 20 तारखेच्या रात्री हा सगळा वाद झाल्यानंतर आमदार सिद्धार्थ खरात, माजी मंत्री राजेंद्र शिंगणे, माजी आमदार शशिकांत खेडेकर यांनी रात्री चिखला गावाला भेट दिली. तर संजीवनी वाघ यांनी एक व्हिडिओ रेकॉर्ड केला, ज्यामध्ये त्यांनी गावामध्ये काय काय घडले हे सांगितलंच, पण सोबतच मराठा बांधवांनी चिखला काकड गावामध्ये यावं असं आवाहन सुद्धा केलं. त्यानंतर 21 तारखेच्या सकाळपासूनच गावामध्ये गर्दी वाढायला लागली. आमदार संजय गायकवाड, मनोज कायंदे यांनी गावात भेट दिली. 21 तारखेच्या दुपारी गावामध्ये मनोज जरांगे पाटील दाखल झाले. त्यावेळी गावामध्ये प्रचंड गर्दी झाली. अगदी पाय ठेवायला सुद्धा जागा नव्हती. यावेळी मनोज जरांगे पाटलांनी संजीवनी वाघ यांची भेट घेतली. त्यांनी भाषण सुद्धा केलं. भाषणात ते असं म्हणाले की हा सगळा जातीय दंगल घडवण्याचा प्रकार आहे. परळीच्या लाभार्थी गटाचं हे काम आहे. सगळा समाज वाईट नाहीये, दोन्ही समाजात तेढही नाहीये, पण परळीच्या लाभार्थी गटाकडून हे सगळं कारस्थान सुरू आहे. पण आम्ही जातीय दंगल होऊ देणार नाही. या प्रकरणातल्या प्रत्येक आरोपीवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. एका महिलेवर हात कसा काय टाकता? या महिलेसोबत काही चुकीचा घाणेरडा प्रकार करायचा यांचा उद्देश होता का? 12 वर्षांच्या मुलीच्या गळ्यावर मारण्याचे निशाण आलेत. एवढा प्रकार कसा काय झाला? या आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई झालीच पाहिजे. ज्यांनी आमच्या आया बहिणींवर हात टाकला त्यांना सरकार पाठीशी घालत असेल तर गाठ माझ्याशी आहे. 24 फेब्रुवारीपर्यंत दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे, नाहीतर 25 तारखेला रणसंग्राम छेडू असा इशारा जरांगे पाटलांनी दिला. पण यावेळी भाषणामध्ये त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावरती नाव घेऊन टीका केली. मुंडेंनी अधिकाऱ्यांवरती दबाव टाकला का? त्यांच्या सांगण्यावरनं हा सगळा प्रकार झाला का? त्यांच्या लाभार्थी अधिकाऱ्यांनी हा प्रकार केला का? असे प्रश्न जरांगेंनी उपस्थित केले. त्यांच्या भाषणानंतर गावामध्ये मराठा विरुद्ध वंजारी असा संघर्ष वाढू नये म्हणून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला. जरांगे पाटील गावातनं गेल्यानंतर सुद्धा लोक गावामध्ये येतच राहिले. मराठा समाज एकवटल्याचं दृश्य गावामध्ये पाहायला मिळालं. जिथं शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला होता तिथेच लोक जमा होत होते. अशातच 21 तारखेला रात्री उशिरा गावामध्ये एका ट्रकमधनं छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा हा आणण्यात आला. त्यावेळी तरुणांची मोठी गर्दी होती. बाईक रॅली काढत त्यांनी हा 20 फुटी पुतळा गावात आणला. रात्री उशिरा मोबाईल टॉर्चच्या उजेडात साधारण तासभर हा कार्यक्रम झाला, ज्यामध्ये अश्वारूढ पुतळा हा बसवण्यात आला. जिथं शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा हा बसवण्यात आलेला त्याच्याबरोबर वरती हा पुतळा बसवण्यात आला. यावेळी चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले या उपस्थित होत्या. या सगळ्यामध्ये आता पोलिसांनी संजीवनी वाघ यांच्या तक्रारीवरनं एकूण 37 जणांविरोधात गुन्हा हा दाखल केलाय. यात 30 पुरुष आणि 7 महिला यांचा समावेश आहे. रविवारपर्यंत पोलिसांनी 21 जणांना अटकही केली होती, पण सरपंच गणेश काकड यांना अटक करण्यात यावी अशी मागणी लावून धरण्यात आली होती. त्यामुळे गावामध्ये तणावपूर्ण शांतता होती. रविवारी दिवसभर सुद्धा गावात बुलढाणा जिल्हा आणि सगळ्या महाराष्ट्रातनं मराठा बांधव हे येतच होते. खासदार प्रतापराव जाधव यांनी सुद्धा गावाला भेट दिली. त्यांनी सुद्धा सगळ्यांना शांतता राखण्याचं आवाहन केलं. पण गावामध्ये पोलिसांचा कडेकोट असा बंदोबस्त होता. माजी मुख्यमंत्री आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुद्धा संजीवनी वाघ यांना फोन केला. आम्ही तुमच्या पाठीशी उभे आहोत असं सांगितलंच, पण सोबतच आरोपींची नावं मला पाठवा आणि गावामध्ये शांतता ठेवा असंही सांगितलं. सोमवारी सकाळी गावचे सरपंच गणेश काकड यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला, ज्यामध्ये त्यांनी संजीवनी वाघ यांचे आरोप खोडून काढले. काकड असं म्हणाले की संजीवनी वाघ यांनी स्वतः त्यांचे कपडे हे फाडले असावेत किंवा त्यांच्यासोबतच्या महिलांनी त्यांचे कपडे फाडले असावेत. माझ्यावर त्या आरोप करत असल्या तरी त्या ठिकाणी मी उपस्थित नव्हतोच. हा जो काही वाद झाला होता तो 2 महिलांच्या गटात झाला होता. कुठलाही पुरुष तिथं नव्हता. 3 तारखेला हा अनधिकृत पुतळा इथं अज्ञात व्यक्तींकडून बसवण्यात आला, पण कुणीही या पुतळ्याची जबाबदारी घेण्यासाठी तयार नव्हतं. 4 आणि 5 तारखेला गावामध्ये या पुतळ्याच्या संदर्भातली बैठकही झाली होती. तेव्हा सर्वानुमते पुतळा दुसरीकडे शिफ्ट करण्याचं ठरलं. पुतळा बसवण्याला कोणाचाही विरोध नव्हता,
पण ज्या जागेत पुतळा बसवण्यात आला तेवढीच मोकळी जागा गावामध्ये एकाच वेळी कुठल्याही कार्यक्रमाला 100 ते 150 लोक इथं बसतील अशी दुसरी जागाच गावात नाहीये। त्यामुळे आम्ही 3 ठिकाणंही सुचवली होती। तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बांधू असं आम्ही ठरवलं होतं। त्यासाठी वर्गणी सुद्धा गोळा केली होती। आणखी वर्गणी गोळा करू असं आम्ही ठरवलं, पण संजीवनी वाघ यांनी जिथं पुतळा होता तिथं पेवर ब्लॉक आणि सिमेंटचं काम करायला सुरुवात केली। त्यामुळे आम्ही पोलिसांना सोबत घेऊन ते थांबवायला गेलो तेव्हा संजीवनी वाघ अंगावरती धावून आल्या आणि महिलांच्या 2 गटांमध्ये वाद झाला। त्यानंतर रात्री संजीवनी वाघ, त्यांचा भाऊ आणि इतर नातलग माझ्या घरी आले। वाघ यांच्या भावानं माझ्या पत्नीला मारहाण केली, तिचा विनयभंग केला, घरातनं 2 लाख कॅश आणि 10 तोळ सोनं हे चोरून नेलं। मी सगळे पुरावे घेऊन पोलिसांच्या समोर आत्मसमर्पण करतोय असं त्यांनी या व्हिडिओत सांगितलंय। पण या सगळ्यामध्ये आता पोलिसांनी गणेश काकड यांना वाशिममध्ये अटक केली आहे। काही स्थानिकांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की या मोकळ्या जागेत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात यावा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवण्यात यावा, गोपीनाथ मुंडेंचा पुतळा बसवण्यात यावा अशा वेगवेगळ्या मागण्या सगळ्या समाजांमधून केल्या जात होत्या। पण अचानक इथं पुतळा आणून बसवण्यात आला आणि या पुतळ्याच्या जागेवरनं वाद झाला। पुतळ्याला विरोध नव्हता तर दुसऱ्या जागेवरती पुतळा न्यावा जेणेकरून कार्यक्रमांना ही जागा मोकळी राहील असं एका गटाचं म्हणणं होतं, तर दुसरा गट पुतळा हा हटवणारच नाही यावरती ठाम राहिल्यानं वाद झाला असं स्थानिक पत्रकारांकडून सांगण्यात येते। आता हे सगळं घडल्यानंतर पोलिसांनी गावामध्ये 4 दिवस संचारबंदी लागू केली आहे। तर वंजारी समाजानं पुढाकार घेऊन नेमकं काय घडले हे सांगण्यासाठी बीबी गावात सत्यकथन मेळाव्याचं आयोजन केलं। त्यामुळे गावामध्ये बंदोबस्त आणखीनच वाढवण्यात आलाय। आता परिस्थिती नियंत्रणात आली असली तरी गावामध्ये तणावपूर्ण शांतता आहे। पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे। दोन्ही बाजूंनी वेगवेगळे दावे केले जात आहेत, तक्रारी देण्यात येत आहेत। पोलिसांचा तपास हा सुरू असल्यानं कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नये आणि सामाजिक सलोखा राखण्यात यावा असं आवाहन करण्यात आलंय। आता चिखला काकड या गावातल्या सगळ्या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिडिओला सबस्क्राईब करा।